खरी ओळख म्हणजे तिच्या 2 मुलांमुळे. मुलांसाठी काय केलं हे मला व्यवस्थित आठवतंय. मुलगा ऑटिस्टिक आहे आणि मुलगी कर्णबधिर. ज्याला तुला हे कळलं की ऑटिझम म्हणजे मला वाटतं असं काही मुली तिला वेडी म्हणायच्या. मॅडमनी आम्हाला सपोर्ट केला का म्हणजे त्या पालकांना सांगितलं तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत घेऊन जा, पण आम्ही हिला काढणार नाही. म्हणजे आज ती वेगवेगळे टप्पे गाठत आज डान्सर म्हणून ओळखली जाते. तर जतीन PhD करतो आहे मॅथमॅटिक्स मध्ये आणि ओपन कॅटेगरी मध्ये तो 69th आलाय इंडिया. समाजालाही घडवते आहे. कोणत्याही प्रकारचं स्पेशल नीड्सची मुलं असली ना तर त्यांना सिंपती दाखवू नका. अशी सुपर मॉम म्हणलं, तुला सुपर मॉम असा अवॉर्ड पण मिळालेला आहे. वापरा पण योग्य पद्धतीने वापरा. नमस्कार मंडळी. गेल्या 5 वर्षापासून आपण एकमेकांशी संवाद करतोय. तो संवाद आपला चालू आहे newstorytoday.com या वेब पोर्टलने. हे आपलं डिजिटल वेब पोर्टल आहे आणि आतापर्यंत आपण या न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलद्वारे आपण एकमेकांशी संवाद साधत असतोच. त्याचा खूप चांगला रिस्पॉन्सही तुमच्याकडनं मिळतोय. पण आता आपण नव्या टप्प्याला जातो आहे. नवा टप्पा बरोबर. न्यूज स्टोरी टुडे हे नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे. आपलं YouTube चॅनल चालू होत आहे. मंडळी, या YouTube चॅनलमध्ये आपलं सेगमेंट आहे ओळख. बरोबर आहे. या ओळखमध्ये आपल्याला अशा व्यक्तींची भेट होणार आहे की त्या जन्मगाठापासून दूर पण तरीही सुद्धा स्वतःचं कार्य करत राहतात आणि समाजाला एक नवीन दिशा देतात. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. त्यांना काय म्हणायचं आहे, ते कसे आज एवढे पुढे गेलेले आहेत आणि अशा ज्या व्यक्ती की ज्यांनी समाजामध्ये खूप बदल घडवलेला आहे, अशा व्यक्तींची आपण ओळख करून घेऊया. तर मंडळी, चला आज आपण भेटूया अगदी आपल्या पहिल्या ओळख या सेगमेंटमध्ये अर्चना पाटील हिला. नमस्कार अर्चना. नमस्कार. कशी आहेस? बस ठीक मजेत. मग आमचं न्यूज स्टोरी टुडे हे वेब पोर्टल तू वाचत असशीलच. हो. कसं वाटतं तुला? खूप छान. अगदी ज्वलंत प्रश्नावरती तर असतातच न्यूज, पण जिथे जास्तीत जास्त लोक पोहोचू शकत नाही अशा गोष्टीही तुमच्या पोर्टल थ्रू लोकांना माहिती होतात. सो खूप छान वाटतं ते वाचायला. बरोबर. तर मंडळी, ही जी आपली अर्चना आहे ती माझी मैत्रीणच आहे. पण तिच्याबद्दल मला सांगायचं झालं तर अर्चना पाटील खरी कल्याणवरून ती आता पनवेलकर जरी झालेली असली तरीही सुद्धा अर्चना पाटीलची खरी ओळख म्हणजे तिच्या 2 मुलांमुळे. तिची मुलगी रश्मी आणि तिचा मुलगा जतीन. आज रश्मी आणि जतीनची आई म्हणून तिला जास्त ओळखतात. बरोबर आहे ना? बरोबर. तर अर्चनाचा प्रवास हा संघर्षाचा जो झाला आहे तो कसा घडला आहे याच्यावर आपण आज चर्चा करूया. मग अर्चना, मला सांग, तू कल्याणवरून पनवेलला आणि पनवेलवरून आज ही जी तुझी वेगळी ओळख निर्माण केलेली आहेस त्याच्याबद्दल थोडक्यात जरा सांगू शकशील का? तर लग्नानंतर मी पनवेलला आली. म्हणजे काही वर्ष आम्ही कल्याणला होतो, त्याच्यानंतर मग 2019ला आम्ही पनवेलला शिफ्ट झालो आणि मग तेव्हापासून मग पनवेलमध्येच आहोत. माझे मिस्टर वकील आहेत, त्यांची प्रॅक्टिस पनवेलमध्ये चालते आणि माझी दोन्ही मुलं स्पेशल आहेत. स्पेशल ह्या कारणाने का प्रत्येक मूल आपल्या आई वडिलाला स्पेशल असतं, पण माझी मुलं वेगळ्या तऱ्हेने स्पेशल आहेत. मुलगी कर्णबधिर आहे आणि मुलगा ऑटिस्टिक आहे. हो. मग या सगळा मुलगी कर्णबधिर, मुलगा ऑटिस्टिक, म्हणजे मला असं म्हणायचं की या सगळं हा संघर्ष म्हणजे तुझा आहेच, पण या सगळ्या गोष्टीमध्ये तू तुझं जीवन कसं घडवलंय, त्या मुलांना कसं घडवलंस? मी अगदी सांगायचं झालं ना तर आई मुलांसाठी काय केलं हे मला व्यवस्थित आठवतंय, पण माझ्यासाठी असं वेळ फार कमी दिला गेला, कारण ती मुलांची मुख्य वर्ष होती, त्यांना घडवण्याची मुख्य वर्ष होती. सो जास्तीत जास्त वेळ मी त्यासाठी डेडिकेट केला.
आणि संघर्ष म्हणाल तर संघर्ष आयुष्यात भरपूर आले. दोन्ही मुलं स्पेशल असल्यामुळे नातेवाईकांनी पाठ फिरवली. कोणाचाच ऍब्सोल्यूट सपोर्ट नव्हता. अगदी म्हणाल तर वन मॅन आर्मी होतं. इकॉनॉमिक बाजू होती ती मिस्टरांनी सांभाळली आणि बाकी मुलांना घडवणं किंवा काय तर ती जबाबदारी मी सांभाळली. आणि मी यांच्यासाठी मग 1 वर्षाचा ट्रेनिंग कोर्स केला. म्हणजे या मुलांना कसं ट्रेन करायचं, त्यांना स्पीच थेरपी कशी द्यावी, तर त्याबद्दल 1 वर्षाचा ट्रेनिंग घेतली आणि मग त्याप्रमाणे मुलांना घडवलं गेलं. पण मला असं विचारायचंय की आता हे तू सांगतेस की त्यांच्याबद्दल ट्रेनिंग घेतलं किंवा काय, पण मला विचारायचं की तुला असं कसं लक्षात आलं की मुलगा ऑटिस्टिक आहे आणि मुलगी कर्णबधीर, ज्याला तुला हे कळलं असेल तर नॅचरली एकदम आता काय करावं हा तर प्रश्न पडलाच असेल. पण त्यावेळेला सुद्धा म्हणजे सगळ्यांची साथ म्हणा किंवा घरच्यांची साथ, आता अर्थात तू म्हणते की मिस्टरांनी साथ दिलीच, पण तरीही सुद्धा हे कळल्यानंतर तुझा म्हणजे मनामध्ये काय चलबिचल झाली, कसं तुला आणि हे कळलं? मोठ्या मुलीच्या वेळेस हो खूप प्रॉब्लेम आले. एक्सेप्टन्स पण उशिरा म्हणण्यापेक्षा समजलं होतं. घटना अशी घडली का दुपारच्या वेळेस ती झोपली होती, मोठा आवाज झाला आणि ती उठली नाही. तर त्यामुळे मग का उठली नाही तर मला वाटलं रात्रभर जागते म्हणून आहे. पण मग डॉक्टरांना दाखवायचं ठरलं. त्यावेळेस सासूबाई माझ्या सोबत होत्या. मग नाही असं नाही होऊ शकत वगैरे जे काही असतात, उशिरा बोलतात ऐकतात वगैरे. तरी पण मग मनात माझ्या पार चुकली होती, नाही काहीतरी असावं म्हणून डॉक्टरांना दाखवलं. पण त्या काळात ज्या डॉक्टरांना दाखवलं त्यांनी तेच सांगितलं अगदी का उशिरा रिस्पॉन्ड करतात, उशिरा बोलतात. पण आईचं मन आहे. अगदी वर्षभर मी थांबली, पण आता मी विचार केला तर तिथेही मी उशीरच केला होता. पण वर्षभर थांबल्यानंतर मग आम्हाला आलिया वर्जंग जे बांद्र्याला आहे त्याबद्दल माहिती झालं. आणि मग आलिया वर्जंग मध्ये तिची ट्रेनिंग सुरू, सगळे पहिले टेस्ट झाल्या. टेस्ट झाल्यानंतर लक्षात आलं का तिला अतितीव्र कर्णबधिरत्व आहे. आणि मग तिथे हळूहळू ते मग पालकांनाही शिकवायचे स्पीच थेरपी कशी घ्यावी वगैरे. आणि त्या दरम्यान असं झालं का मी 2nd टाइम प्रेग्नेंट होती. हो. पण तिथेही असंच होतं का आम्ही 2nd चान्स घेणार नव्हतो. पण घरचे मला एवढे टोमणे मारायचे ना का या दरिद्रीला अशीच मुलं व्हायची. आणि मग ते काय माहित नाही, माझं असं होतं का नाही आय विल टेक 2nd चान्स. आणि मी अगदी माझ्या नवऱ्यालाही सांगितलं नाही का मला दिवस गेलेत म्हणून. 3 महिने मी पॅथॉलॉजिस्ट आहे तर त्याच्यामुळे मला थोडंफार मेडिकलची माहिती होती. तर 3 महिने गेल्यानंतर अबॉर्शन थोडं रिस्की असतं. सो 3 महिन्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तोपर्यंत मिस्टरांनाही कळून दिलं नव्हतं मी. आणि त्याच्यानंतर 2nd चान्स घेतला. गोष्टी वेगवेगळ्या घडत गेल्या. तेवढं पोट घेऊन मी कल्याणवरून बांद्र्याला प्रवास करायचे तिला थेरपीसाठी घेऊन, आठवड्यातनं 3 वेळा चालू असताना. हो. म्हणजे अगदी ट्रेन मधल्या बायका मला बोलायच्या का अगं गाडीत होशील एवढ्या गर्दीमध्ये. पण मग ते आईचा संघर्ष होता, म्हणजे काहीतरी ठरवलं होतं. सो ते घडत गेलं. तिच्या थेरपीज झाल्या. जतीनचा जन्म झाला. जतीनचा जन्म झाल्यानंतर भीती ही होती का त्यालाही ऐकू येत नाही का. पण मग तो आवाजाला प्रतिसाद देत होता. आणि हळूहळू मोठा झाला ना तर त्याला हाक मारली किंवा आपल्या चेहऱ्याकडे बघत नसे. आणि मग तोपर्यंत रश्मीची ही प्री स्कूल सुरू झालं होतं. म्हणजे आलिया वर्जंग मधनं आम्हाला इथलं CSED जी आगळीपाड्याला शाळा आहे कर्णबधिर मुलांसाठी, तर त्या शाळेबद्दल माहिती झाली होती. आणि मग मी
पनवेलवरून मग तिला तेवढं डेली घेऊन जात होती. म्हणजे इथून पनवेलवरून सँडर्स रोडवरून सेंट्रल लाईनला भायखळ्याला यायचं आणि भायखळ्यावरून मग ती स्कूल बसने शाळेत जायची. मग जतीनचं आणि या दोघांचं तू मॅनेज करायची? हो हो, तेव्हा जतीनला मी पाळणा घरात ठेवायची आणि मग हळूहळू माहिती जशी मिळत गेली, म्हणजे जतीनचं रिस्पॉन्ड करत नाहीये, चेहऱ्याकडे बघत नाही किंवा हाक मारल्यावर रिस्पॉन्ड करत नाही, मग मी तिथल्या ज्या डायरेक्टर होत्या रश्मीच्या शाळेच्या त्यांना सांगितलं. मग त्यांनी डॉक्टर विभा कृष्णमूर्तींना शाळेतच बोलवून घेतलं माझ्यासाठी आणि मग मी जतीनला घेऊन गेली. मग तेव्हा त्यांनी बघितलं जतीनचे. तोपर्यंत मी वेगवेगळ्या आलिया वर्जंगला त्याच्याही टेस्ट करून घेतल्या होत्या, बेरा टेस्ट वगैरे करून घेतलं, पण रिपोर्ट नॉर्मल आले होते. मग विभानी त्याला बघितलं. मग डॉक्टर विभानी मला सांगितलं ह्याला ऑटिझम आहे. आणि मग त्यावेळेस ऑटिझम काय आहे, ऑटिझमचा ही माहिती नव्हता. म्हणजे ऑटिझम म्हणजे मला वाटतं स्वमग्नता. आणि मग हळूहळू त्याचंही साईड बाय साईड ट्रेनिंग सुरू झालं. मग माझा प्रवास असा का खांद्यावर मोठी सॅक, त्याच्यामध्ये जतीनच्या डायपर्स पासून दुधाच्या बाटलीपासून सगळं. रश्मीला शाळेच्या बसमध्ये बसवायची मी आणि तिथून मग भायखळ्यावरून टॅक्सी पकडून जतीनला थेरपीसाठी ताडदेवला घेऊन जायची. आणि मग तिथून मग त्याचं थेरपी झाली का रश्मीच्या शाळेत आम्ही थांबायचो आणि 4 वाजता शाळा सुटली का मग परत घरी. असं धावपळ माझी 2 वर्ष चालली. कारण हे सगळं करायचं म्हणजे मेंटली खूप शांतपणा लागतो. मग ते सगळं तू म्हणजे हा धक्का तर आहेच. आणि तू आता म्हणालीस की नातेवाईकांची कोणाची तुला साथ नाही, फक्त तुझ्या मिस्टरांची तुला साथ होती, पण तरी सुद्धा या दोन्ही गोष्टी करताना मन कुठेतरी हेलकावे खात असेल की हे माझ्या बाबतीतच का? तर असा कधी काही असं विचार आला का की खरं सांगू ताई, मला ना त्या गोष्टीचा विचार करायला वेळच नव्हता. कारण मी एवढी दोघांच्या कामामध्ये एवढी बिझी झाली होती ना का नाही. म्हणजे मला असं होतं का माझ्या मुलीला स्वतःच्या भावना तरी व्यक्त करता आल्या पाहिजे, तेवढी तरी भाषा यायला पाहिजे. आणि मग जतीनला स्पीच कसं, मग हळूहळू दोघांमध्ये डेव्हलपमेंट होत गेली. आता जतीनचं असं होतं का जतीन 4 वर्षापर्यंत नॉन व्हर्बल होता, पण मग लोक म्हणायचे बोलत नाही तर कशाला शिकवते, पण मी ते सोडलं नाही. मी सतत त्याच्याशी बोलत राहायची जेवढं जमेल तेवढं. कारण कुठेही काही झालं तरी त्याच्या ब्रेन मध्ये तर ते सगळं स्टोअर होत होतं ना. आणि मग हळूहळू त्याचं स्पीच डेव्हलप व्हायला लागलं. नो डाऊट त्यालाही भरपूर ट्रेनिंग दिली, पण पुढे मग गोष्टी घडत गेल्या. पण हे सगळं संघर्ष तू करते आहे त्या मुलांना वाढवणं, त्यांची जी स्पीच थेरपी तू स्वतः ऍक्सेप्ट केली. मग हिला आता जर ऐकता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तर तिची भाषा तू शिकून घेतली असेल आणि मग जतीनला वेगळ्या प्रकारे तुला हँडल करावं लागलं. पण ही सगळी भाषा शिकून द्यायला तुझं ट्रेनिंग कसं, ते कुठे घेतलंस तू? ते मी त्या CSED मध्येच घेतलं. पण आता लोकांचा असा समज असतो का कर्णबधीर म्हणजे साईन लँग्वेज करतात. अच्छा. तर माझी मुलगी साईन लँग्वेज नाही करत, ती लिप रीड करते. आणि वेगळे हो, ती आपल्यासारखी बोलू शकते. स्पीच क्लिअर नाही, कारण कसं होतं जे कानावर पडतं तोडकं मोडकं तेच ते रिप्रोड्यूस करतात त्यांच्या भाषेतर्फे, पण ती साईन लँग्वेज वापरत नाही. आणि ती नॉर्मल स्पीच आहे तिचं, आपल्यासारखी बोलते, बोलायला फक्त शब्द स्पष्ट नाही एवढंच. अच्छा. मग त्यांची शाळा म्हणजे आपल्यासारखी सामान्य लोकांसाठी पहिली ते 10वी वगैरे सगळं असत? हो, सगळं नॉर्मल. त्यांचं शिकायचं म्हणजे प्रत्येक इयत्ता त्यांची वेगळ्या प्रकारे, म्हणजे आपलं हे जसं 1ली 2रीची मुलांचे एक्झाम्स असतात तसं यांचं. हो, आता रश्मीचं तर वेगळं होतं. रश्मीचं मी फक्त बेसिक ट्रेनिंग तिकडे घेतली, 2 वर्षच तिथे तिला ठेवलं. बाकी मुलं 4थी पर्यंत CSED मध्ये असतात आणि मग 5वी पासून नॉर्मल मध्ये जातात. पण रश्मीचं 1ली पासूनच तिला नॉर्मल शाळेत टाकलं. आणि जतीन तर 3 वर्षाचा होता तेव्हापासूनच नॉर्मल शाळेत त्याला घातलं होतं. अच्छा. पण म्हणजे हे नॉर्मल शाळेत घातलं असतं, मग तिला सुद्धा अशा वेळेला काही प्रॉब्लेम झाला असेल? कारण काही मुलांचं कसं असतं, अरे ही काही बोलत नाही, अरे हिला ऐकायला येत नाही, असं तिच्यावर पण असा काही परिणाम कधी असं जाणवलं? हो, भयंकर. म्हणजे तिलाही भरपूर त्रास दिला गेला वर्गात.
शिक्षकांचा छान सपोर्ट मिळाला. पण वर्गात काही मुली तिला वेडी म्हणायच्या, कारण ती लिप रीड करायची. त्यासाठी ती गरज होती पहिल्या बेंचवर किंवा दुसऱ्या बेंचवर बसणं, कारण टीचर काय बोलते, मॅडम काय सांगतायत ते लिप रीड करणं गरजेचं होतं. तर त्यासाठी जे फ्रंट बेंचवर बसायला लागायचं, त्यामुळे बाकीच्या मुलांच्या पालकांचा आक्षेप होता का नेहमी हिनीच का पहिल्या बेंचवर बसायचं. आणि ती साधारण तिसरीत असताना पालकांनी ऍप्लिकेशन केलं प्रिन्सिपलला का ही मुलगी वेडी आहे, तिचा वाईट परिणाम आमच्या मुलांवर होईल, तर हिला शाळेतनं काढून टाका. पण त्या सालपे मॅडम म्हणून त्यावेळेस प्रिन्सिपल होत्या, मॅडमनी आम्हाला सपोर्ट केला का म्हणजे त्या पालकांना सांगितलं तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत घेऊन जा, पण आम्ही हिला काढणार नाही. मी नेहमी असं म्हणते का देव माझ्या सोबत कोणत्या ना कोणत्या रूपात असतो. भले बाकीच्या कोणी सपोर्ट जरी नाही केला तरी शिक्षक या नात्याने देवच तुला भेटले जातो. हो. त्यांच्यामुळे तुला मुलांना जास्त चांगलं घडवता आलं. पण मला असं एक विचारायचं की जनरली असं म्हणतात की आता तू म्हणते की तिला ऐकायला येत नव्हते जास्त किंवा बोलता येत नाही, म्हणजे आपण तू म्हणते की अशी ही जी मुलं असतात की त्यांना काही वेळेला एक वेगळं अंग असतं अजून, की वेगळी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असते, तर त्यांचा जो IQ असतो ना तो अजून जास्त असतो. तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? कारण ऑटिझम म्हणा किंवा कर्णबधिर मुलांमध्ये IQ त्यांचा इतरांपेक्षा जास्त असतो, तर ही गोष्ट खरी आहे का? कर्णबधिर मुलांमध्ये IQच मला एक्झॅक्टली माहित नाही, कारण माझ्या मुलीचा IQ म्हणाल तर थोडासा लो आहे, प्लस तिला कर्णबधिरत्वाच्या सोबत डिस्कॅल्क्युलिया आहे, म्हणजे ज्यांना गणितामध्ये इश्यू येतो तर तिला तोही प्रॉब्लेम आहे. गणित ही अगदी आज ती 28 वर्षाची आहे, पण तिला अगदी 3चा पाढाही पाठ नाही. पण बाकी तिचं कलेमध्ये अंग खूप छान आहे, म्हणजे आज ती वेगवेगळे टप्पे गाठत आज डान्सर म्हणून ओळखली जाते. वाव, व्हेरी गुड. पण आता म्हणजे तिच्याकडे एक हे वेगळं इंटेलेक्च्युअल आहे तिच्याकडे, आणि मला वाटतं जतीन सुद्धा मला PhD करतोय, आणि हिचं रश्मीचं सुद्धा आज नाव जगभर गाजलेलं आहे, आणि त्या दोघांची आई म्हणून तुला ओळखतात. तर मग त्या दोघांबद्दल जरा सांग. रश्मीचं सांगायचं झालं तर रश्मी 6 वर्षाची होती. अगदी तिचं पहिली ओळख सांगायची तर ती चालायच्या आधी नाचायला लागली. म्हणजे तिचे पप्पा ती लहान असताना ऐकू येत नव्हतं पण प्लॅस्टिकचा स्टूल वाजवत होते, आणि ती ज्या जागी उभी होती ना त्या जागेवर स्वतः हलायला लागली. तर तिथे आम्हाला समजलं का ही रिदम कॅच करते आहे. आणि मग ते कारण जमिनी वाटे तिला ते व्हायब्रेशन जात होते ना, आणि मग आम्हाला असं वाटलं का तिला तो अंग आहे. मग हळूहळू जशी ती मोठी होत गेली तसं माझे शोध सुरू झाले डान्स क्लासचे, तर 3-4 क्लासेसनी रिजेक्ट केलं. मग एक क्लासेस जे आहेत पनवेलला त्यांनी मग सांगितलं आपण 1 महिना ट्राय करूया, जमलं तर मग विल कंटिन्यू. पण मग ते झालं व्यवस्थित, घडी बसली व्यवस्थित. तिथेही प्रॉब्लेम असा होता का ज्या टीचर शिकवणाऱ्या होत्या त्यांना फक्त तमिळ भाषा येत होती आणि रश्मीला फक्त मराठी येत होती, पण नाचाची भाषा दोघींची सारखी होती, त्याच्यामुळे ते व्यवस्थित जेल झालं. आणि रश्मीनी 6 वर्षाचं कोर्स करून अरंगेट्रम केलं. इथे विष्णुदास भावेमध्ये तिचं अरंगेट्रम झालंय वयाच्या 11व्या वर्षी. हो, आणि त्याच्यानंतर तिने हे केलं, त्याच्यातला ऍडव्हान्स कोर्स केला 2 वर्षाचा, आणि त्याच्यातही ती डिस्टिंक्शननी पास झाली. आणि ते झाल्यानंतर रश्मी 1.5 वर्ष त्याच डान्स क्लासमध्ये डान्स टीचर म्हणूनही कार्यरत होती. पण आता जनरली आता कसं माहितीये का, डान्स मध्ये म्हणजे ताल किंवा भरतनाट्यम जे असेल ते जे ताल तिला फक्त त्या रिदम वरून तिला कळायचे का कसं, म्हणजे नाही, आता रिदम तिला फारसं जात नव्हतं, मग ती टीचरच्या हाताकडे बघायची.
आणि टीचरच्या ओठाकडे बघायची, म्हणजे काय येतं. आणि जनरली सोलो फार कमी होते, आधी ग्रुप डान्स असायचे, त्याच्यामुळे तिला हे माहिती होतं का समोरचीच कोणती स्टेप झाल्यावर माझी कोणती आहे, तर ते तिने स्वतःला कसं डेव्हलप केलं होतं तिला माहिती. म्हणजे तुझं नेहमी घेऊन जाणं आणि तुला सुद्धा त्याच्यातली माहिती करून घेणं महत्वाचं, हो. प्रॅक्टिस घेणं महत्वाचं कारण होतं. पूर्वी ना एवढं ते व्हिडिओ कॅमेरा वगैरे म्हणजे माझ्याकडे आयपॉड होता त्यावेळेस, मग त्या आयपॉड मध्ये मी त्यांचे जे काही एक्झामचे डान्स असायचे ते रेकॉर्ड करून आणायची आणि मग ते तिला घरी दाखवून मग प्रॅक्टिस करून घ्यायची तिच्याकडनं. मग आता आता ती सध्या म्हणजे करते काय, कुठे कुठे तिचे कार्यक्रम? आज रश्मीचे ऑल ओव्हर इंडिया 50-55च्या वर स्टेज शो झाले आहेत. आज तिची ओळख वर्ल्ड बेस्ट इयरिंग इम्पॅक्ट भरतनाट्यम डान्सर म्हणून आहे. आताच मार्च महिन्यात तिने राष्ट्रपती भवन मध्ये परफॉर्म केलं प्रेसिडेंट मॅमच्या समोर. ती कौतुकास्पद आहे खरोखर. म्हणजे असं वाटतं ना की आज तिच्यासाठी जेवढे कष्ट घेतलेले आहेत सगळे फळाला आले. आणि आईला काय किंवा आई वडिलांना हेच पाहिजे असं की आपल्या मुलांनी मोठं व्हावं आणि त्यांच्या नावाने आपल्याला ओळखलं. एक्झॅक्टली. आणि ते तुझ्या बाबतीत झालं. मग जतीनला कसं काय तू हे केलं? जतीन सुद्धा आज अगदी थोडस मी इंटरप्ट करते. रश्मीचं अजून असं कौशल्य आहे का, रश्मीला कर्णबधिरत्व आहे, आपलं हे डिस्कॅल्क्युलिया आहे, प्लस तिला लो बीपी आणि सिव्हिअर मायग्रेन इश्यूज आहेत. तर लहानपणापासून तिला मायग्रेनचे सिव्हिअर अटॅक्स येतात, त्यामुळे ती इंडिपेंडेंट ट्रॅव्हल नाही करत. पण आणि अभ्यासाचंही ती टेन्शन घ्यायची, तिला तो लोड सहन नाही व्हायचा, म्हणून FYच्या मध्यामध्ये कॉलेज सोडलं तिने. आणि मग काय करायचं तर आर्टचे वेगवेगळे क्लासेस तिने जॉईन केले होते, बरंच शिकलेली होती. सो मग तेव्हापासून तिने आज 10 वर्ष झाली तिने तिचा व्यवसाय सुरू केला. ती हँडमेड ज्वेलरीज बनवते, वेगवेगळ्या प्रकारचे होममेड चॉकलेट्स बनवते, कॅन्डल्स बनवते, सोप बनवते, डेकोरेटिव्ह आयटम्स बनवते. हो 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 हो. तर ते कलेचं अंग तिला भरपूर आहे आणि आज तिने बनवलेल्या वस्तू जगभर जात आहेत. अगदी गेल्या वर्षी कॅनडाला आम्ही राख्या पाठवल्या होत्या. ऑनलाईन तिचा बिझनेस. हो 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 हो. त्याच्यासाठी काय बोलावं लागत नाही. आणि तिचे इन्स्टा आणि फेसबुक पेज आहे, त्याच्यावर ती तिच्या ऍड्स टाकते ज्या वस्तू बनवल्यात आणि त्याप्रमाणे तिला वेगवेगळे हे येत असतात, ऑर्डर्स येत असतात. आणि जतीनचं असं झालं का, जतीन लहानपणापासून वाचनाकडे खूप कल होता त्याचा, आणि रश्मीला वर्गात शिकवलेलं फारसं कळायचं नाही. तर त्याच्यामुळे मी म्हणते रश्मी इज ब्लेसिंग इन डिसगाईज. कारण मी तिला जसं शिकवायची ना घरी, जतीन तिकडेच असायचा, तर त्याच्यामुळे जतीनचा तेव्हा त्याचा स्वतःचा अभ्यास प्लस दीदीचा अभ्यास कानावर पडत होता. आणि दोघांमध्ये अकॅडमिक 2 वर्षाचं अंतर आहे. तर जेव्हा तो त्याच्या इयत्तेत पोचायचा तेव्हा त्याचा अभ्यास आधीच झालेला होता. आणि पुस्तकं ग्रास्पिंग खूप, म्हणजे त्याची फोटोग्राफिक मेमरी आहे. तर लहानपणी तर खूप हायपर होता. आणि 7 वर्षाचा असताना त्याला सिलियाक डिझीज झालं, आतड्यांचा आजार असतो तो. आणि त्याचं बायोप्सी वगैरे केल्यावर इट वॉज ऑन द प्री प्रायमरी स्टेज ऑफ इंटेस्टायनल कॅन्सर. तर 6 महिने तो फक्त सलाईनवर होता. मग एवढा हायपर मुलगा, त्याला एका ठिकाणी कसं बसवून ठेवायचं, मग तेव्हा जेवढे जमतील तेवढी पुस्तकं आम्ही त्याला इंट्रोड्यूस केली. आणि वाचनाचं एवढं वेळ लागलं त्याला का तो अगदी मोठी मोठी पुस्तकं एक दिवसात संपवायला लागला. आणि एवढी ती फोटोग्राफिक मेमरी जी मी म्हटलं का, तो एन्सायक्लोपीडिया त्यांनी वाचलेले आहेत. तर त्या एन्सायक्लोपीडिया मधला आपण एखादा टॉपिक सांगितलं ना, तर तो कोणत्या पानावर आहे, कोणत्या ओळीवर तो शब्द आहे ते सांगायचं. म्हणजे इतकी सॉलिड मेमरी. म्हणून म्हटलं की कधी कधी आणि एक तर मुळातच बहिणीचं सगळं त्याच्यात जात होतं आणि स्वतः मुळातच तो एक पाठी असेल. त्यामुळे या सगळ्या तो वेगळ्या वेगळ्या अंगाने आणि त्यांना असं घडवणं
खरोखर कौतुकास्पद आहे. आणि वाचनाची आवड दोघांमध्ये मी आवर्जून सांगेन, म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांच्या पालकांनी मुलांना वाचनाची आवड लावायची असेल ना, तर अगदी एखादा पॅसेज घ्यायचा न्यूजपेपर मधला आणि मुलांना सांगायचा हा शब्द शोधा. तर तो तेवढ्या पॅसेज मध्ये एक शब्द शोधण्यासाठी मुलांना अख्खा पॅसेज वाचायला लागतो. अशा प्रकारे मुलांना वाचनाची आवड निर्माण होते आणि दोघांना प्रचंड वाचनाची आवड आहे, म्हणजे अगदी हातातली कामं ठेवतील आणि असे आहेत दोघं. आणि असं म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, म्हणजे शेवटी किती वाचन हे किती गरजेचं आहे हे खरोखर तुझ्या या उदाहरणावरनं कळतं. पण मला असं कळलं की तू इतर म्हणजे समाजासाठी सुद्धा तुझं तू हे करताना देणं आहे समाजाकडनं खूप, म्हणजे देणं आहे घेणं आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी तू काही त्यांचे म्हणजे काही पालकांना जर गरज लागली तर तू त्यांना सुद्धा मार्गदर्शन करते. तर त्याच्याबद्दल जरा सांगशील? हो, जतीनचं अगदी मी कम्प्लीट असं करते का जतीन काय करतो, तर जतीन PhD करतो आहे मॅथमॅटिक्स मध्ये बिट्स पिलानी गोवा मधून. अच्छा. आणि तो 12वी पासून आई बापाच्या एकाही पैशावर अवलंबून नाहीये. टोटल फेलोशिप वरती आहे. त्यांनी इंडिया टॉप केला आहे एका स्कॉलरशिप मध्ये आणि आता ही PhD करतो आहे. तो नॅशनल फेलोशिप वरती करतोय आणि ओपन कॅटेगरी मध्ये तो 69th आलाय इंडियामध्ये. किती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मी सांगते तरी इतका काटा येतो ना की एका मागोमाग एक केवढं असं, म्हणजे मुलांचं किती कौतुक सांगू आणि किती नाही. खरोखर हे सगळं सांगता म्हणजे किती मनातनं असं एक हे वाटतं की आज आपण मुलांना घडवलं आहे आणि मुलं स्वतःही घडलेली आहे. जनरली सगळ्याच पालकांना हे असं एवढा आनंद मिळत नाही. प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मूल हुशार आहेच आणि आपल्या मुलाने असंच पुढे जावं. पण या संघर्ष करून सुद्धा आज मुलांना एवढं सगळं कर्तृत्व त्यांचं हे सगळं आपण समोर बघायचं आणि सगळं त्यांचं कौतुक ऐकायचं, म्हणजे खरोखर म्हणजे आज माझ्यासारखे जे पालक आहेत ना ते हताश होऊन जातात. म्हणून मी म्हटलं मग मी त्यांना तेच माझं उदाहरण देते का तुमच्याकडे तर एकच स्पेशल चाइल्ड आहे, माझ्याकडे 2 आहेत, दोन्ही वेगळ्या प्रकारचे आहेत चॅलेंजेस. पण मग मी जर तिथे हारली असती, थांबली असती, तर आजचा दिवस जो मी बघतीये तो बघितला नसता. मग पालक तुझ्याकडे अप्रोच कसे झाले किंवा ह्याच्या थ्रू, सोशल मीडिया थ्रू, फेसबुक थ्रू, किंवा मग वेगवेगळे डॉक्टर्स आहेत ते रेफर करतात, वेगवेगळ्या संस्था आहेत ते रेफर करतात. आज मी फ्री काउन्सिलिंग करते पॅरेंट्सना ऑल ओव्हर वर्ल्ड. आय गेट कॉल, म्हणजे मला ऑस्ट्रेलिया पासून कॅनडा पर्यंत सगळीकडनं कॉल्स येतात. माझा कॅलिफोर्निया रेडिओवर लाईव्ह इंटरव्ह्यू झालेला आहे, तोही त्या 2019ला. तेव्हा झूम वगैरे एवढं नव्हतं, ते स्काईपवर त्यांचे दुपारचे 3 आणि आपले रात्रीचे 3 वाजले होते, तेव्हा मी एकटी 1 तास इंटरव्ह्यू देत होते. म्हणजे अगदी 1-2 पालकांची उदाहरणं द्यायची झाली ना, तर एकीने तर मला रात्री 10 वाजता फोन केला, ताई मला असं वाटतंय ना मुलाला संपवावं आणि मी संपवून जाऊ. तर म्हंटल अगं असं नाही, माझं फ्रस्ट्रेट व्हायला होतं. तिचं म्हणणं होतं का माझं कोणीच नाही, कारण ती न्यूली डिवोर्स्ड होते. तर मी तिला म्हटलं तुझं कोणी नाही कसं, म्हटलं तुझा मुलगा आहे ना आणि तुला त्याच्यासाठी राहायचंय. आज तू संघर्ष कोणासाठी, तू डिवोर्स घेतलास त्या तुझी नवऱ्याकडची फॅमिली त्याला एक्सेप्ट करत नव्हती म्हणून, त्याच्यासाठी तुझा लढा थांबवायचा नाहीये. आणि मग माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही, म्हटलं तू तुझ्यावर प्रेम करणं, वाय वेट फॉर अदर्स. आणि आज तिला तुझ्या याच्यामुळे नक्कीच 2 तास तिच्याशी मी बोलली. तिने मला सांगितलं ताई आज नंतर मी परत हा विचार सुद्धा डोक्यात आणणार. ते चांगलं, खरोखर. पण असे ज्याला वेगवेगळे लोक तुला विचारत असतील किंवा भेटत असतील त्यांना तू मार्गदर्शन करते, पण असं काही एखादं उदाहरण तुझ्याकडे आहे का की त्यांना तू मार्गदर्शन केलं, त्यांना थोडं सपोर्ट केला, मेंटली सपोर्ट केला आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या, स्वतःचं उदाहरणे सांगितल्यानंतर अशा कोणी आज जसं जतीनचं आहे किंवा जसं तुझं रश्मीचं आहे तसं काही एखादं उदाहरण माहितीये का असं झालेलं त्यावरती, म्हणजे यश मिळालेलं? एक ओरिसाचा मुलगा आहे. तर लॉकडाऊन मध्येच माझी आणि त्याच्या आईची फोन थ्रूच ओळख झाली, आम्ही कधी भेटलो नाही एकमेकीला.
तिचा मुलगा 13 वर्षाचा आहे, दीदी वो कुछ नहीं करता, काहीच करत नाहीये. तर म्हंटल कलर्स चा इफेक्ट खूप छान होतो प्रत्येकावरती, तर तू त्याला कलर्सला इंट्रोड्यूस कर. तर त्याला कलरिंग बुक आणून दिलं. मग तिचा परत फोन, तो लाईनच्या बाहेर रंगवतोय. म्हटलं लाईन वरती दोरे चिकटव, म्हणजे त्याला त्याच्या बाउंड्री समजतील. आज गेल्या वर्षी नोव्हेंबर का डिसेंबर मध्ये तिच्या मुलाचं एक पेंटिंग इंटरनॅशनली विकलं गेलं. वाव, खरोखर म्हणजे किती समाधान वाटतं की आपण आणि आम्ही भेटलो नाहीये एकमेकीला, फक्त फोनवर तिला गायडन्स दिलेला. बरोबर. म्हणजे हे सुद्धा एक समाजाचं भान सुद्धा तू ठेवून समाजासाठी करते. मग तुला म्हणजे ही उदाहरणं ऐकल्यावर असं मला वाटतं की आपण काय म्हणजे आपल्याकडे सगळं आहे आणि ही एवढ्या संघर्षातनं एवढे निर्माण सगळं मुलांना तिने घडवलं, समाजालाही घडवते आहे. तर खरोखर म्हणजे मंडळी, मला असं वाटतं ना की मी अशा व्यक्तीची, अशा या माझ्या मैत्रिणीची तुम्हाला ओळख करून देते की खरोखर किती घेण्यासारखं आहे. आणि आपण उगाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत असतो, नाही ही असं बोलली, तिने असं केलं, सासूबाई असे बोलल्या. पण या सगळ्या गोष्टी सोडून मुलांसाठी अशा या संघर्षमय जीवनाला तोंड देत घडवायचं म्हणजे हॅट्स ऑफ यू अर्चना. Thank you. तुझं ऐकताना मला अक्षरशः एवढा अंगावर काटा येतोय की तू त्या परिस्थितीत कशी गेली असशील. तर मला आता असं विचारायचं की तुला काय वाटतं की समाजामध्ये काय बदल घडून यायला पाहिजे की अशी मुलं असली तर मग तुम्ही कसं वागायला हवं, तू काय सांगशील? म्हणजे स्पेशल कोणत्याही प्रकारच्या स्पेशल नीड्सची मुलं असली ना, तर त्यांना सिंपती दाखवू नका. शो एम्पथी. त्यांना दयेची गरज नाहीये, तुमची साथ हवी आहे त्यांना. म्हणजे आज आपण अगदी बघतो हल्ली बॉलिवूड मध्ये बरेच पिक्चर, अगदी आता सितारे जमी पर आला, नंतर आता तन्वी येतोय ह्याचा ऑटिझम वरती. पण असे पिक्चर येत आहेत. माझं म्हणणं समाजाला एक आहे ना, त्याच्यातनं काहीतरी शिका, का त्यांना सपोर्ट करणं आणि प्रेमाची गरज आहे त्यांना, तुमच्या दयेची गरज नाहीये बिलकुल. म्हणजे आणि आपण म्हणतो ना की अननेसेसरी कोणावर ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही त्या जागी राहून बघा की काय होत असेल त्या मुलाचं, त्याचं मन ओळखा. आपण समाजाला उगाच दोष देण्यापेक्षा आपण तिकडे जर त्याच्या जागी राहिलो तर आपल्याला कळतं की तो कशातनं जात असेल म्हणून. मग अशा या ऑटिझम म्हणा किंवा कर्णबधिरांच्या शाळेतली जी मुलं आहेत, तर शिक्षक म्हणा किंवा समाज त्यांना काही वेळेला असं कधी असं होतं का की पहिला झिडकारलं जातं आणि मग नंतर मग म्हणतात की नाही 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 आम्ही जे केलं ते चूक, असं काही होतं का? असं काही? हो, खूप. म्हणजे मला बरेच अनुभव आलेले आहेत तेही. कारण झिडकारणारे भरपूर असतात. कारण मुळात मी असं म्हणेन का त्यांना ना त्याची जाण नाही किंवा समज नाही. त्याच्यामुळे ते एक्सेप्ट कोणती गोष्ट ना, अगदी आपण नवीन पदार्थ जरी खायचा म्हटला तरी त्याचा वास घेतो, रंग बघतो, बरंच काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. पण समाजाचं कसं आहे माहितीये, सो कॉल्ड नॉर्मल सोसायटी अशी आहे ना, आपल्यासारखं नाहीये ना, मग जरा लांबच राहावं याच्यापासून, असं असतं. तर तसे अनुभव बरेच आले लोकांनी. अगदी मी ट्रेननी प्रवास करायची तर रश्मी लहान असताना जेव्हा तिला शाळेत घेऊन जायची तेव्हा इथपर्यंत लोक बोलायचे ऐसे बच्चे क्यों पैदा करते. पण ते काय म्हणजे कोणत्या आई वडील स्वतःहून नाही हे करत ना, ते आपल्या हातात नाहीये. आणि शाळांमध्येही खूप असे वाईट अनुभव आलेले आहेत. पण अगदी आपण ते धरून बसलं ना, आयुष्यात पुढे नाही जाऊ शकत. अगदी आत्ताच सांगायचं, 2 वर्षापूर्वी जतीन जेव्हा PhD ला गेला, तर ज्या काही पालकांना ज्यांना मी मदत केली त्यांच्या वेळेस त्यांच्याकडनं मला उलटे कमेंट्स असे आले, हा तो ऑटिस्टिक असूच नाही शकत, तुला उगाच वाटतंय तो ऑटिस्टिक. किंवा एकीने तर असं पिकवलं होतं का हिने पैसे देऊन त्याचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेतलंय. कसं होतं माहितीये, जेव्हा ते म्हणजे एक माझा समज
का तुम्हीही तयार व्हा ना मुलांना घडवण्यासाठी. होण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. हल्ली काय झालं म्हणजे सेल्फ सेंटर्ड दुनिया जास्त झाली आहे. स्वतःचा विचार पहिले करतात मग बाकीचा करतात. आणि माझ्यासारखे वेळ लागलेले पालक खूप कमी असतात जे पहिले मुलांचा विचार करतात मग स्वतःचा. म्हणजे अगदी मी प्रत्येक जण मला तेच बोलतात, तुझी ओळख सांग. म्हटलं माझी ओळख माझ्या मुलांशिवाय अपूर्ण आहे. अगदी बरोबर. म्हणूनच आज अगदी म्हणून रश्मी आणि जतीनची आई ज्याला म्हणतात त्याला आज मी एवढं सगळं जे केलेलं आहे हे सगळं पूर्ण म्हणजे फळ ज्याला माणसाला असं काही मिळतं तर खरोखर मी असं वाटतं ना की संघर्ष करावा करावा त्याच्यातनं ज्याला फळ मिळाल्यानंतर जो अत्यानंद असतो मुलांसाठीच ते त्याला काही तोडच नाहीये. सो अगदी आता रश्मीनी जेव्हा प्रेसिडेंट मॅम सोबतच्या समोर परफॉर्म केलं म्हणजे ती परफॉर्म करते तेव्हा मी स्टेजच्या समोर उभी राहून तिला लिप रिडिंग देते कारण ऐकू फारसं जात नाही. आणि तेव्हा अक्षरशः अख्खा प्रवास माझ्या डोळ्यासमोरून जात होता. मी घळाघळा रडत होती तिला लिप रिडिंग देत होती. आणि अगदी शेवटी तो फोटोग्राफर होता त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि माझा फोटो तो काढतोय तर म्हटलं माझा नको काढू फोटो. पण अशा वेळेस मग अख्खा प्रवास डोळ्यासमोर जातो. म्हणजे किती अप्स अँड डाऊन्स आयुष्यामध्ये आलेले आहेत, किती लोकांनी डावललं, काही डिसरिस्पेक्ट केलं. पण शेवटी जे समोर आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मागचं बघण्यापेक्षा समोर जे आहे ते बघून चालावं. आणि हे तू सांगते ना मी विचार करते की ती त्या क्षणी कसं घडली कसं हे झालं जे मनाचं म्हणजे सगळा भूतकाळ आठवते आता वर्तमान काळ बघते आहे आणि आता यांचं भविष्य तू डोळ्यासमोर आणते. रिअली मीन्स आणि संघर्ष संपत नसतो. कारण अगदी रश्मीच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या वर्षी तिला एक व्हायरल इन्फेक्शन झालं ज्याच्यामुळे जे थोडं रेसिड्युअल हिअरिंग होतं तिला 5% तेही गेलं. तिला हिअरिंग एड्सनी जे ऐकू थोडंफार येत होतं तेही नाही. आणि मग आम्हाला डिसिजन घ्यावा लागला कॉक्लिअर इम्प्लांटचा. तर गेल्या वर्षी जून महिन्यात तिचं कॉक्लिअर इम्प्लांट केलं आणि कॉक्लिअर इम्प्लांट नंतर परत आमचा ABCD पासून प्रवास सुरू झाला. कारण परत तिला आता 15 दिवसाला दादरला थेरपीसाठी घेऊन जाते. पण तरी सुद्धा म्हणजे ती सुद्धा या संघर्षाला तोंड देते आणि ते स्वतःचं वैयक्तिक आयुष्य चांगलं पुढे पुढे नेते आणि यश कमवते. सो रिअली इट्स अ ग्रेट. तर मंडळी खरं बघायला गेलं तर आज अशी सुपर मॉम म्हणलं तुला सुपर मॉम असा अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि अजून तुझ्या इतर अवॉर्ड बद्दल सांगा. मला इंडियन पेडियाट्रिक असोसिएशननी सुपर मॉम अवॉर्ड दिला आहे. नंतर दिल्लीच्या एका संस्थेने वंडर मॉम म्हणून अवॉर्ड दिला आहे. झी 24 तासनी मला सरप्राईज केलं माझं नाव आधुनिक हिरकणी म्हणून जाहीर करून. नंतर आई महोत्सव मध्ये आदर्श आई म्हणून असे बरेच अवॉर्ड झाले आहेत. वेगवेगळ्या TV चॅनल्सला इंटरव्ह्यू झाले आहेत. न्यूज पेपर्स मध्ये हे झालं आहे. जेवढं जमेल तेवढं मुलांसाठी करत राहायचं आणि समाजाला ते देणं लागतं. कारण माझ्या वेळेस कोणी नव्हतं. कारण मला ती जी तळमळ आहे ना ती माझ्या वेळेस कोणी नव्हतं ती समजते. कारण त्या क्षणी कोणाचा तरी आधार म्हणजे अगदी काही पालक ना अर्धा तास बोलतात मग नंतर आठवण येते मॅडम बहुत टाइम लिया आपका. म्हटलं तुमको सुनने वाला कोई चाहिए था ना. तुला ऐकणारा पाहिजे होतं मी होती. बस माझ्या वेळेस ते नव्हतं ना त्यामुळे मला त्याचं महत्व कळतंय. सो आज मी ते बनवू शकली त्यांच्यासाठी यात मी स्वतःला धन्य मानते. अवॉर्ड ज्याला तू घ्यायला जातेस किंवा तुला जे अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर तुझं मन तुला काय सांगतं? खरं सांगू मला ना अवॉर्ड्स काही वाटत नाही. तर जे पण म्हणजे नाही कारण वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांच्या जागी आहेत. माझं कार्य माझ्या जागी आहे. कार्य करत राहायचं. अवॉर्ड्स आते जाते रहेंगे. म्हणजे अवॉर्डला तू अगदी बाजूला सारून मला करायचंच आहे मला संघर्ष करायचा आहे आणि मला माझ्या मुलांना घडवायचं हे एकच तुझं वाक्य खरोखर. पण तू आता
यंग जी मुलं आहेत किंवा आत्ताची ही पिढी आहे, त्या पिढीला तुला आता कारण ते इतके मोबाईलकडे वळालेले आहेत जास्त, सारखं मोबाईल बघणं हे आणि हे आता मला वाटतं तुझ्या दोन्ही मुलं जास्त मोबाईल पासून दूर, फक्त सोशल मीडियामध्ये असतील पण मोबाईल पासून तशी दूर असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर त्यांच्या त्यांच्या कामापुरते ते वापरत असतील. तर मग या ज्या मोबाईल मय झालेल्या या पिढीला तू काय सांगशील? नाही, माझी मुलंही मोबाईलमय आहेत, हा. पण त्यांची जतीनचं आता हल्ली ई बुक्स येतात, ओके. तर त्याची बुक्सच सगळी टॅबवर असतात, हो. त्यामुळे तो तिथे असतो आणि त्याला गाड्यांचं वेड भरपूर आहे. अच्छा. तर तो वेगवेगळ्या गाड्यांच्या रेस युट्यूबवर बघत असतो. आणि मुलगी मोबाईल तिच्या हातात जास्तीत जास्त असतो ह्यासाठी का युट्यूब थ्रू वेगवेगळ्या आर्टच्या गोष्टी ती व्हिडिओज बघत असते. ती मेकअप आर्टिस्ट पण आहे, तर मेकअपचे व्हिडिओज बघणं, पुस्तकं वाचणं, त्यासाठी हे करणं. तर माझं म्हणणं आहे मोबाईल वापरा, पण योग्य योग्य पद्धतीने वापरा. वापरा. बरोबर. म्हणजे मंडळी खरं बघायला गेलं तर हिची रश्मी ही मल्टी टॅलेंटेड आहे, पण कोणी तिला म्हणणार नाही की तिला ऐकायला येत नाही आणि ती बोलू शकत नाही. अशा मल्टी टॅलेंटेड मुलीला आज आपल्या या मैत्रिणीने घडवलं आणि तिचा मुलगा आज कोणी त्याच्याकडे बघून म्हणणार नाही. हिचं म्हणणं बरोबर आहे की काही जण म्हणतात की काय ही काय सांगते तो ऑटिझम आहे, पण ते आईला माहितीये की आज त्याच्या या सगळ्या संघर्षात आज आपण त्याला कसं पुढे नेलंय. तर तुम्हाला काय वाटतं की अशा या वेगळ्या व्यक्तीची ओळख तुम्हाला कशी वाटली? आपण या ओळख या सेगमेंटमध्ये अशाच वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख करून घेणार आहोत की ज्या समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करतात. कारण हिचा आदर्श खरोखर म्हणजे समाजाने घ्यावा, हिचा आदर्श असाच आहे. तर तुम्हाला हिचा सगळा संघर्षमय प्रवास कसा वाटला हे आम्हाला तुम्ही कळवाच. आणि या ओळख या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्हाला काय वाटतं, कसं वाटलं आपला आजचा एपिसोड हे मला तुम्ही सांगा. आणि अर्चना, आज तू इकडे आलीस आणि तुझी ही संघर्षमय कहाणी सांगितल्यावर तर मला असं वाटायला लागलं की समाजामध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण अशाही गोष्टी आहेत, अशी ही वेगळी व्यक्ती आहे की अशा व्यक्ती किती करूनही परत चेहऱ्यावर इतकं हास्य असतं की काही झालंच नाही, बस मी हे करत आली, मला करायचं आहे. तर अशी तुझी ओळख आज मला मिळाली आणि थँक्स. आज या माझ्या पहिल्या एपिसोडला अशा चांगल्या व्यक्तीची मी आज समाजाला ओळख करून दिली, त्याबद्दल तुझे खूप 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 आभार. धन्यवाद. मला पण इथे बोलवलं, अगदी माझं मन मोकळेपणे मला बोलता आलं, त्याबद्दल धन्यवाद.